स्वागत होतो ते आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन होत आहे। काळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांचं स्वागत करू। आदरणीय श्री जळगाव जाळीचा देव निवासी आदरणीय कारंजेकर बाबा करीत होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते अखिल भारतीय महानव परिषदेचं अध्यक्षपद आता कमिश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधीश महदाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा साहेबांच्या भाषेमध्ये मोहन बाबा यांच्याकडे अध्यक्षपद आलेलं आहे। त्यांचा सत्कार होतो आहे साहेबांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि गौरव होतो आहे। अध्यक्षपदासाठी त्यांनी तो स्वीकारावा ही विनंती। आणि पदग्रहण आणि पद देणे माझी अध्यक्ष आता म्हणता येईल कमिश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री विद्वान बाबांनी आपलं अध्यक्षपद आता परमपूजनीय महंत श्री कारंजेकर बाबांनी सुपूर्द केलं। त्याचं प्रतीक म्हणून अखिल भारतीय महानव परिषदेचं प्रतीक असलेला जो बिल्ला आहे तो बिल्ला परमपूजनीय महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या गळ्यामध्ये घालून त्यांना आता ही माळ कार्याची त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि खात्री आहे की ही कार्याची आपल्यावरती पडलेली मोठी जबाबदारी बाबा तेवढा समर्थपणे पेलतील आणि महानव पंथाला अधिक उज्ज्वलतेकडे नेतील। धन्यवाद। आम्हाला सगळ्यात आनंद आज होत असा आहे का कारंजेकर बाबा आपले राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत। कारंजेकर बाबांचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यायचं ठरलं होतं, आमच्याकडे घ्या तुमच्याकडे घ्या, परंतु आम्ही त्यांना विनंती केली हा कार्यक्रम नाशिकला घ्यावा, आम्ही नाशिकवाले नक्की हा कार्यक्रम चांगला करू आणि त्या कार्यक्रमाला साहेब आले पाहिजेत अशी आम्ही बाबांना विनंती केली आणि साहेबांनी ती मान्य केली। आपल्याला माहीत असेल की ह्या 10 वर्षामध्ये जेवढे जेवढे मानव पंथाचे मठ मंदिर स्थान असतील त्याच्याकडे बारकाईने लक्ष हे साहेबांनी दिलेलं आहे। रिद्धपूरचं आपलं मराठी विद्यापीठ असेल, जाळीचं देव असेल, पैठण असेल किंवा नाशिक जिल्ह्यातले जे जे काही मठ मंदिर असतील आम्हाला 500-700 हजार कोटी रुपयाची वेगवेगळ्या माध्यमातून साहेब असतील किंवा मागच्या वेळेस गिरीश भाऊ पर्यटन मंत्री होते त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला आमच्या पंथाला आमच्या धर्माला मठ मंदिर आणि आश्रमाला मिळालेलं आहे। एक मोठे जे आमचं जॉईंट होतं गंगा तीराचं त्याला सुद्धा साहेबांनी 250 कोटी रुपये दिलेले आहेत। काही लोक म्हणत होते का हा एका पक्षाचा मेळावा आहे, हा एक पक्षाचा मेळावा नाहीये। 50-50-100 वर्ष आमचे लोक आमचे साधू संत महंत यांच्याकडे चक्र मारित होते परंतु कोणी आम्हाला दाद देत नव्हतं। या 10 वर्षामध्ये मागल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मारले। 38वे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन आज या जेजूरकर मळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालं। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या अधिवेशनाचं उद्घाटन या ठिकाणी रीतसर श्रीमूर्तीचं पूजन करून केलेलं आहे। त्याचप्रमाणे आदरणीय श्री गिरीशभाऊ महाजन कुंभमंत्री हेही या ठिकाणी या कार्य उपस्थित होते आणि भारतभरातील सगळे असंख्य संत महंत भाविक भक्त तपस्विनी सश्रद्ध सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होती। राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे, आमदार प्रवीण तायडे यासह नाशिकचे सगळे आमदार या ठिकाणी आज उपस्थित होते। आज हे या ठिकाणी आदरणीय अमोल जावळे आणि प्रवीण तायडे यांचा अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं सत्कारही त्यांचा या ठिकाणी करण्यात आला। हे अधिवेशन दर 3 वर्षांनी होत असतं आणि यावेळेस खऱ्या अर्थानं अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे खऱ्या अर्थानं सगळ्या पंथांनी सोपवलेली आहे। हा संप्रदाय या संप्रदायाचे विचार तळागाळापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतील, सर्वज्ञांनी सांगितलेला सत्य अहिंसा शांतीचा संदेश हा संदेश खऱ्या अर्थानं आम्हाला समाजापर्यंत पोहोचविण्याचा आहे। यासाठी प्रामुख्यानं पुढचं कार्य त्या पद्धतीनं ती दिशा असेल
एवढंच या प्रसंगी मी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. आज तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केली अनेक कामं मुख्यमंत्र्यांनी केली आणि नवीन कामे तुम्ही आज आपल्या भागात होताना सांगितले. नाही, डोमेग्राम आमचं तीर्थक्षेत्र आहे, गोदावरीच्या नदीच्या काठावर आहे, पुंतांबा वगैरे. त्या माध्यमातून फेज 2 मध्ये दुसरा अष्टजन्म शताब्दी मार्ग 234 कोटी रुपयाचा मंजूर करावा. त्याचा DPR मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे, त्याची मान्यता द्यावी या संदर्भातला मी ठराव या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेला आहे. त्याचप्रमाणे अभिजात मराठी आणि रिद्धपूर हा चित्ररथ 26 जानेवारी या दिवशी दिल्लीच्या परेडमध्ये हा चित्ररथ असावा ही मागणी त्या निमित्तानं केलेली आहे. अनेक तीर्थस्थानाच्या विकासासंदर्भातही मागण्या आणि सातत्यानं ती मागणी खऱ्या अर्थानं देवेंद्रजी पूर्ण करत असतात. कुंभमध्ये बी आपले पंतांची कुंभमध्ये व्हावी अशी देखील मागणी हो आहे ना. आता कुंभ काय आहेत सगळं. आता आम्ही त्याआधी स्नान करून जातो ही आमची पद्धत असते. त्याआधी आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही खऱ्या अर्थानं विचाराचं स्नान या ठिकाणी केलं. कुंभ मंत्री या नात्याने त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आणि वेळ पडल्यास आम्ही त्या ठिकाणी येणारही, तो काही विषय नाही. आज मला अतिशय आनंद आहे की 38व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो. खरं म्हणजे 1 महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता, पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं. मी बाबांना सांगितलं आपलं परिषदेचं अधिवेशन आहे, आपण ते संपन्न करून घ्या, मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल. पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेटनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं, एक प्रकारे मला धमकीच दिली, तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही, त्यामुळे आधी तारीख द्या, मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो. आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ठिकाणी ठरवली आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं. मग अशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं, पण मगाशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे. ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे 3 आमदार निवडून आले. मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो, आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला. हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात. आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय? पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो, सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही. त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजामध्ये जो विचार रुजवला